अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भावबीजाच्या सर्व स्वामी भक्तांना स्वामीमय शुभेच्छा। तुमच्या घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य नांदो। प्रत्येकाला वाटतं माझ्यासोबत नेहमी सकारात्मक गोष्टी घडूया, तर लक्षात घ्या, या ब्रह्मांडाचा एक नियम आहे, आपण स्वतःला जे मानतो तेच आपण होतो। जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो तेव्हा आपण खरोखरच कमजोर होतो आणि हे ब्रह्मांड हे म्हणतात तथास्तु। पण जेव्हा आपण असं मानतो की मी तर खूप भाग्यवान आहे, माझ्यासोबत नेहमीच चांगलंच घडते, तेव्हासुद्धा हे ब्रह्मांड म्हणतात तथास्तु। म्हणून स्वतःसाठी नेहमी चांगला विचार करा आणि चांगले बोला, आपोआप सगळ्या गोष्टी चांगल्या घडू लागतील। श्री स्वामी समर्थ। चला तर मग आजचे स्वामी संदेश, जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया स्वामी आज तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करत आहे। तुम्ही ठेवलेला संयम, किती बघितलेली वाट, हीच खरी तुमची परीक्षा। तुम्ही तुमचा कठीण काळ आता ओलांडला आहे। जेवढं वाईट घडायचं होतं ते घडून गेले। आता या क्षणापासूनच तुमचा सुवर्णकाळ सुरू होईल। तुम्ही फक्त हार मानू नका। लक्षात ठेवा, अशक्यमध्ये शक्य दडलेलं आहे। 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसामध्ये तुमचे चांगले दिवस लपलेले आहेत। लक्षात ठेवा, काहीतरी चांगलं होण्याआधी खूप वाईट होईल। संयम ठेवा, जे वाईट घडते त्यापेक्षा 10 पटीने चांगलं होणार आहे। स्वामीवर फक्त विश्वास ठेवायचे आहेत। ज्या गोष्टी आज तुम्हाला नाकारत आहे त्याच गोष्टी उद्या तुम्हाला मिळवण्यासाठी सरतील। तुम्ही फक्त विश्वास ठेवा। आजची वेळ तुम्हाला त्रास देत आहे, तीच वेळ उद्या तुमची ताकद बनेल। थोडा संयम आणि थोडं धीर धर। स्वतःवर शंका घेऊ नकोस, स्वतःला कमी लेखू नको, स्वतःवर अविश्वास दाखवू नकोस। मी तुला समृद्धी द्यायला तयार आहे। तू तुझे विचार आणि भावना बदलायला तयार आहेस का? स्वतःवर विश्वास ठेवशील तर स्वप्न वास्तवात प्रकट झालेले पाहशील। आयुष्यात बदल हवा आहे ना? मग तू फक्त सुरुवात कर। मला माहीत आहे तू कोणाचं कधीच काही वाईट केलं नाही, तरी लोक तुला चुकीचं वागणूक देतात। त्यामुळे तुझे चांगले वागणे तू सोडू नकोस। एक दिवस तुझा दिवस येणार, सगळ्यांना तुझी किंमत कळणार। तुला संसार सुखाचा हवा हीच तुझी इच्छा आहे, म्हणून फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि माझं नाम जप। तुला येऊन कोणीही काही सांगितलं, विरोध देखील दर्शवलं, तरी तू ठाम राहा। तुझा संसार इथून पुढे सुखाचा होणार आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार। आजपर्यंत जे तुला मिळालं नाही ते मी तुला देईल, तू फक्त विश्वास ठेव। अगं, किती वेळा सांगितलं मी तुला, एकच चूक सारखी का करतेस? का विश्वास ठेवते? किती वेळा त्या व्यक्तीने तुझं मन दुखवलं तरीही का विश्वास तू ठेवतेस आणि आमच्या समोर येऊन पुन्हा रडत बसतेस? आम्ही तुला सगळ्याचे खरे चेहरे दाखवलं तरी तुला माणसं ओळखता अजून आलेच नाही। या वर्षीची तुझी पण दिवाळी एकदम गोड होणार। चल, फक्त मनापासून स्वामींना धन्यवाद मान आणि एक लाईक द्यायला विसरू नकोस। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी। जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। थोडा संयम ठेवून बघ, काय माहीत तुझा येणारा काळ सुवर्ण काळ असेल, ज्यावेळेस तुला कोणताही मार्ग किंवा तुझ्या प्रश्नाची उत्तरे मिळत नसतील, तेव्हा तू येऊन हे संदेश बघू शकतो। जर तू विश्वासाने हा संदेश बघितला तर नक्कीच तुला मार्ग आणि तुझ्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळेल। तुझा सध्याचा काळ कितीही वाईट असला तरी तुझा येणारा काळ खूप उज्ज्वल आहे। तुला काय हवं मला माहीत आहे आणि मला ते तुला द्यायचं सुद्धा आहे। फक्त ती गोष्ट मिळाल्यानंतर तुला त्याची किंमत कळावी, म्हणून त्या गोष्टीला उशीर होत आहे। हे बिघडलं आहे ते आमच्या पद्धतीने अगदी छान दुरुस्त मी करणार। तुझा वेळ काय
सर्व काही आता लवकरच बदलणार. प्रत्येकाचा बदला घ्यायचा नसतो. काहींना त्याच्या कर्मावर सोडून द्यायचं असतं. कारण कर्म जेव्हा वशिलेवर येतात तेव्हा तिथे कोणाचाच वशिला चालत नाही. आणि ज्यांनी तुमच्यासोबत वाईट केलं आहे त्याच्यासोबत ते दुपटीने घडतं. फक्त एवढंच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. कारण आत्तापर्यंतचा इतिहास सांगतो, ज्यांनी भक्तासोबत षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला त्यांना स्वामींनी कधी सोडलं नाही, तर त्यांना चांगला धडा शिकवला आहे. आणि इतकी काळजी करू नकोस. आमच्या आशीर्वादाचे सुरक्षा कवच तुझी रक्षा करत आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. आता आयुष्य तुला एक वेगळं मार्ग दाखवेल. नक्की जा. तिथे कोणीही नाही म्हणून घाबरून जाऊ नकोस. गर्दीच्या मागे धावू नको. कारण गर्दीच्या मागे धावून काही होणार नाही. आपल्या चांगल्या भविष्यासाठी काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. सगळे तेच करतात म्हणून तू सुद्धा तेच करावं असं नाही. तुझं पुढचं आयुष्य खूप वेगळं आहे आणि तुझा सुवर्णकाळसुद्धा तुझ्या त्याच प्रयत्नामध्ये दडला आहे. तू फक्त स्मरणात ठेव, स्वामीचे नाव मुखात असलं की ते कितीही मोठा संकट आले तरी त्याच्यावर मात होतेच. हे स्वामी नामाची ताकद आहे. तू फक्त नामाला सोडू नकोस. बाकी सर्व स्वामी पाहून घेतील. माझ्या स्वामीवर विश्वास आहे. स्वामी नामावर विश्वास आहे. माझं चांगलंच होत आहे. आणि तू जेव्हा या विश्वासाने निरंतर नाव घेशील, तुझे कर्म करत राहतील, तेव्हा तुझ्या जीवनात आश्चर्यकारक घटना या घडणारच. तुझे स्वप्न पाहत आहे ते प्रत्यक्षात नक्की येणार. तथास्तु. हे स्वामीचं वचन आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, एका दिवसात काही मिळत नाही. आज सेवा सुरू केली की लगेच उद्या प्रचिती येईल असं नाही. संयम बाळगावं लागेल. स्वतःची वाट आता स्वतःला बनवावं लागेल. कारण लोक इथे वाट दावायला नाही, वाट लावायला बसले आहेत. प्रत्येक बाबतीत असल्याचं अनुकरण करू नका. स्वतःची नवीन वेगळी ओळख निर्माण करा. रडतोस कशाला? रडण्यासाठी तुझा जन्म नाही. कारण तू तर स्वामीचा बाळ आहे. आत्ता मागे फिरायचं नाही. वादळ होऊन आकाशात नवा आदर्श उभा कर. हारलेल्या मैदानात पुन्हा विजयाची सभा भर. मी तुझ्या पाठीशी आहे. आणि लक्षात ठेव, अरे तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला स्वामी नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. हारते म्हणून धीर सोडू नका. कारण कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचा एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनिकाय. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय.